पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी MMRDA कडून अनेक प्रोजेक्ट येऊ घातलेले आहेत। त्यापैकी मेट्रोचा टप्पा जो आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा ठरतो। यापैकी सध्या मी उभी आहे BSNL मेट्रो स्थानकाच्या इथे। या ठिकाणी आपण पाहिलं तर DN नगर ते मंडाला या ठिकाणी ही संपूर्ण मेट्रो 2B येलो लाईनची चाचणी करण्यात येते। आता ही चाचणी नेमकी कशी असणार आहे, यामध्ये कोणकोणते जे आहे मानकं जी आहे चाचणी दरम्यान त्यांनी ठेवलेली आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत। त्यापैकी सुरक्षेच्या दृष्टीने असेल किंवा तांत्रिक दृष्टीने ही चाचपणी करण्यात येते। आपण पाहिलं तर एकूण या संपूर्ण जे आहे मेट्रो टप्प्यामध्ये येलो लाईन 2B मध्ये 5 स्थानकं आहे। 5 स्थानकांमध्ये आपण पाहिलं तर BSNL सध्या मी त्याच मेट्रो स्थानकावर उभी आहे। मानखुर्द असेल, शिवाजीनगर असेल, यासह मंडाले हे मेट्रो स्थानक असणार आहे। एकूण हा संपूर्ण जो प्रवास आहे तो 5.39 किलोमीटर इतक्या लांबीचा असणार आहे। आपण पाहिलं तर मुंबईमध्ये ट्रॅफिक जामची समस्या असेल, वाहतूक कोंडी असेल, ही मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावणारी समस्या आहे। यासह पावसाळ्या दरम्यान अनेक जे मुंबईकर असतील, चाकरमानी असतील, ट्रेन बंद पडल्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे पाणी साचल्यामुळे त्यांना घर गाठणं हे अतिशय कठीण होऊन बसतं। त्यापैकी यावर उपाययोजना म्हणून MMRDA कडून अनेक ठिकाणी जे आहे प्रवास वेगाने, जलद गतीने आणि सुसज्जरित्या व्हावा यासाठी हा संपूर्ण जो आहे मेट्रोचा प्रोजेक्ट तयार करण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी जे आहे मग ती अंडरग्राउंड मेट्रो असेल, पहिला टप्पा तिथं सुरू झालेला आहे। त्यापैकी आपण पाहिलं तर एकंदरीतच DN नगर ते मंडाले इथपर्यंत जो आहे मेट्रो 2B येलो लाईनचा टप्पा सुरू करण्यात येणार आहे। 2026 पर्यंत MMRDAचा मानस आहे हा टप्पा सुरू करण्यात येण्याचा। यासह सध्या चाचपणी प्रक्रिया ही सुरू करण्यात येते आणि आपण पाहिलं तर या संपूर्ण जे आहे BSNL मेट्रो स्थानकाच्या इथे कशा प्रकारे प्रवाशांना सुरक्षितता देण्यात येईल किंवा कोणकोणत्या उपाययोजना जी आहे प्रवाशांकरिता करण्यात येणार आहे याची जी आहे चाचपणी करण्यात येते। यासह मेट्रो जी आहे ही संपूर्ण जी आहे रेलिंगवरून चालवण्यात येते। त्यामुळे एकंदरीतच मेट्रो जे सिग्नल आहे, सिग्नल यंत्रणा असेल, सुरक्षा यंत्रणा असेल, यासह कशा प्रकारे जे आहे यांत्रिक आणि तांत्रिक जे आहे सोयी सुविधा त्यांची चाचपणी देखील या मेट्रो 2B येलो लाईनच्या जे आहे चाचणी टप्प्यामधून करण्यात येणार असल्याचं दिसून येतं। एकंदरीतच या संपूर्ण रेल्वे जी आहे मेट्रोची त्यामध्ये किती स्थानकं आहेत त्याचा मी उल्लेख केला। एकूण 5 स्थानकं आहेत। यासह आगामी काळामध्ये कशा प्रकारे यामध्ये सुविधा वाढवण्यात येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूण 6 डबे या मेट्रोमध्ये असणार आहे आणि त्यामुळे प्रवाशांचा कितपत प्रतिसाद या मेट्रोला मिळतो याकडे लक्ष असेल। लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट।